श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींची चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या वार आहे शुक्रवार, दिनांक आहे 6 जून. या दिवशी आलेली आहे निर्जला एकादशी. तर पहा, प्रत्येक महिन्यामध्ये 2 एकादशी येतात आणि वर्षभरामध्ये 24 एकादशी येतात. तर प्रत्येक एकादशीचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं. निर्जला एकादशी जी आहे तर ती सर्व एकादशीमध्ये अतिशय महत्त्वाची एकादशी मानली जाते. निर्जला एकादशी, ज्याला भीमसेनी एकादशी असंही म्हटलं जातं, हे ज्येष्ठ महिन्यात पाळले जाणारे एक महत्त्वाचे व्रत आहे असं मानलं जातं. हे व्रत वर्षभरातील सर्व 24 एकादशी पाळण्याचे पुण्य या एका एकादशीतून मिळत असते. यावर्षी निर्जला एकादशी 6 जून 2025 रोजी हे व्रत अन्न किंवा पाण्याशिवाय पाळले जाते. या व्रतामध्ये भक्त कडक उपवास पाळतात, अन्न आणि पाणी वर्ज्य करतात आणि भगवान विष्णूंची पूजा करतात. तर पहा, भीमसेनी एकादशी असंही या एकादशीला म्हटलं जातं, कारण पौराणिक मान्यतेनुसार पांडवांपैकी बलाढ्य भीमाने हे व्रत केले होते. मोक्षप्राप्तीसाठी हे व्रत प्रथम भीम यांनी केले होते. यानंतर याला भीमसेनी एकादशी असं नाव प्राप्त झालं. या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची पूजा करण्याचं खूप जास्त महत्त्व आहे. अन्न, पाणी आणि धनाचे दान केल्यास विशेष पुण्य प्राप्त होते. तसेच आपल्या जीवनामध्ये जर पैशाची कमतरता असेल, घरामध्ये समृद्धी नांदत नसेल, तर ती नांदायला सुरुवात होते आणि पैशाची कमतरता दूर होते. उपवासासोबतच सात्विक जीवनशैली, नम्रता आणि धार्मिक वर्तन याचे पालन देखील आपल्याला करणं गरजेचं आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे आणि हा जो उपाय आहे ना, तर तो आपल्या मुलांसाठी आपल्याला करायचा आहे. प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी या ठिकाणी असा हा एक दिवा लावायचा आहे. प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी असा हा या ठिकाणी दिवा जर लावला तर मुलांची प्रगती होते. अभ्यासामध्ये, नोकरीमध्ये त्यांची प्रगती होते. प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांची प्रगती होते आणि मुलांच्या जीवनामध्ये असणारे दुःख, संकट, अडचणी सर्व दूर होतात. मुलांना सोन्याचे दिवस सुरू होतात. इतका हा प्रभावशाली उपाय आहे. हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही पुढे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर खाली कमेंट्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हे लिहायला देखील विसरू नका. जर तुमच्या मुलांची प्रगती कुठेतरी थांबली गेलेली आहे, त्यांची प्रगती होत नाही, मुलांचं अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही किंवा मुलांना कुणाची तरी नजरबाधा लागलेली आहे, तर मुलं हे चिडचिडेपणा करायला सुरुवात करतात, हट्टीपणा करायला सुरुवात करतात. त्यांचं कोणतंही महत्त्वाचं काम हे पूर्ण होत नाही. मुलं जर लहान असतील तर ती सारखी चिडचिडेपणा करतात, किरकिर घालतात आणि अशा वेळेस आईवडिलांना कळत नाही की त्या मुलांना नेमकं काय झाले, तर त्यांना नजर लागली जाते. लहान मुलांबरोबरच मोठे जे मुलं आहेत त्यांनासुद्धा नजर लागली जाते, कारण नजर ही फक्त लहान मुलाला लागते असं अजिबात नाही, मोठ्यांनासुद्धा लागते. मोठेसुद्धा आपला अभ्यास करणं मध्येच बंद करतात, त्यांचं अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही किंवा ती खूप पदवी धारण केलेली आहेत परंतु त्यांना योग्य ती नोकरी प्राप्त होत नाही. अशा बऱ्याच समस्या मुलांना निर्माण होतात किंवा मुलं लग्नाच्या वयाची झालेली आहेत, मुली लग्नाच्या वयाच्या झालेल्या आहेत, परंतु त्यांचा विवाह योग हा जुळून येत नाही किंवा मुलं लग्न झालेली आहेत परंतु त्यांना संतान प्राप्ती होत नाही. अशा बऱ्याच समस्या मुलांना जाणवत असतात आणि अशा ह्या समस्या दूर करण्यासाठी, मुलांचे संकट, अडचणी दूर करण्यासाठी आपल्याला हा अत्यंत प्रभावशाली उपाय उद्याच्या दिवशी निर्जला एकादशीला करायचा आहे. निर्जला एकादशीला हा उपाय करण्याला खूप जास्त महत्त्व दिलं जातं, त्यामुळे प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हा उपाय करायचा आहे. तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला सर्वात अगोदर उद्या सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला तुळशीपत्र आणि जी हळद आहे तर ती घेऊन स्नान करायचं आहे. त्याचबरोबर स्वच्छ कपडे परिधान करायचे आहे. आपल्या देवघरातील देवांची पूजा करायची आहे. श्री भगवान विष्णूंवरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे. जर तुमच्याकडे मूर्ती नसेल तर बाळकृष्णाची मूर्ती प्रत्येकाच्या घरामध्ये असते, त्याच्यावरती अभिषेक करायचा आहे. त्यांना तुळशीपत्र अर्पण करायचे आहे, पिवळे फुलं अर्पण करायचे आहे. माता लक्ष्मीची देखील या दिवशी पूजा करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या घरामध्ये हा प्रभावी उपाय हा करायचा आहे.
हा दिवा लावण्यासाठी एक मातीची पंती तुम्हाला घ्यायची आहे. त्यानंतर एक प्लेट घ्यायची आहे. त्या प्लेटमध्ये स्वास्तिक काढायचं आहे. हळद आणि कुंकवाची पेस्ट करून तुम्हाला एक स्वास्तिक काढायचं आहे. स्वास्तिकला 4 बिंदू, साईडच्या 2 रेषा तुम्हाला द्यायच्या आहेत. त्यानंतर तुम्हाला त्यावरती एक मुठभर तांदूळ ठेवायचे आहेत. त्या तांदळावरती हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे. त्यामध्ये तुम्हाला मोहरीचं तेलच घालायचं आहे. इतर कोणतंही तेल तुम्हाला चालणार नाही. मोहरीचं तेलच तुम्हाला घालायचं आहे. आता मोहरीचं तेल जर नसेल तर जे असेल ते घाला, पण त्यामध्ये तुम्हाला चिमूटभर मोहरी ही घालायची आहे. या दिव्यामध्ये तुम्हाला रक्षासूत्राचा जो धागा आहे, म्हणजेच जो लाल पिवळा धागा आहे, तर तो तुम्हाला त्यामध्ये घालायचा आहे. 2 अतीचा करून तुम्हाला तो घालायचा आहे. त्यानंतर तुम्हाला त्या दिव्यामध्ये काही वस्तू टाकायच्या आहेत आणि ह्या दिव्याला हळद, कुंकू, अक्षदा अर्पण करायच्या आहेत. ह्या दिव्याची पूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला मुलांना पूर्व पश्चिम असं बसवायचं आहे. आता पाट्यावर बसवायचं आहे, आसन टाकून त्यांना बसवायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला हातामध्ये 5 लवंग, 1 तुरटीचा तुकडा, त्याचबरोबर यानंतर 5 वेलची आणि थोडंसं खडे मीठ यामध्ये तुम्हाला घ्यायचं आहे. ह्या 4 वस्तू तुम्हाला हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि मुलांच्या डोक्यापासून ते खाली पायापर्यंत 7 वेळा उतरवून घ्यायचं आहे. जेव्हा तुम्ही ह्या वस्तू मुलांवरून उतरवत असताल त्यावेळेस तुम्हाला असं म्हणायचं आहे की माझ्या मुलांना जर कुणाची नजर लागलेली असेल तर ती निघून जाऊ दे. आलेले गेलेले, घरातले बाहेरचे कुणाचीही नजर लागलेली असेल तर ती निघून जाऊ दे. माझ्या मुलांची भरभरून प्रगती होऊ दे. आणि ह्या वस्तू ज्या आहेत तर त्या तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायच्या आहेत आणि त्यानंतर तो दिवा तिथून तुम्हाला उचलायचा आहे आणि हा दिवा तुम्हाला तिथून उचलल्यानंतर घराच्या बाहेर आणायचा आहे आणि घराच्या बाहेर अंगणामध्ये तुम्ही हा दिवा कुठेही ठेवू शकता. फक्त घराच्या आतमध्ये ठेवायचा नाही. जर तुमच्या घरामध्ये 2 मुलं असतील तर तुम्हाला 2 मुलांसाठी ह्या वस्तू पण वेगवेगळ्या घ्यायच्या आहेत आणि दिवासुद्धा वेगवेगळा घ्यायचा आहे आणि सांगितल्या पद्धतीने हा प्रभावी उपाय तुम्हाला करायचा आहे. आणि तो दिवा ज्यावेळेस थंड होईल, शांत होईल, त्यानंतर तो दिवा, त्या दिव्यातल्या ज्या वस्तू आहेत तर त्या तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकून द्यायच्या आहेत आणि तो दिवा स्वच्छ करून तुम्हाला परत वापरता येणार आहे. त्याखालचे जे तांदूळ आहेत तर ते पक्ष्यांना खायला द्यायचे आहेत. अशा पद्धतीने हा अतिशय प्रभावशाली उपाय आहे. हा उपाय एकादशीच्या दिवशी नक्की करून पहा. हा उपाय जो आहे तर तो तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता. फक्त दुपारच्या टायमाला तुम्हाला हा उपाय करायचा नाही आहे. तुम्ही सकाळी 9, 9:30 पर्यंत किंवा मग 10-11 वाजेपर्यंत हा उपाय करू शकता आणि संध्याकाळी 4च्या नंतर तुम्ही 9 वाजेपर्यंत हा उपाय करू शकता. तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.